कोल्हापूर चप्पलाची ख्याती जगभरात आहे. त्याबरोबर कोल्हापूर चप्पल आता हे चमड्यामध्ये नाही तर चांदीमध्ये मिळालं. कोल्हापुरातील एका कारागिराने हे चांदीचं चप्पल बनवलं. ते कारागीर आपल्यावर बोलतात. काय सांगाल की आपण हे चप्पल कुणासाठी बनवलं, कधी बनवलं? हे एका सांगलीच्या व्यापाऱ्याने आपल्याला ऑर्डर दिली होती, त्यानुसार हे चप्पल बनवण्यात आलेलं आहे. साधारण 1.5 किलो याचं वजन आहे. किती रुपये खर्च आला त्याला? साधारण 4 ते 4.25 लाख रुपये याची आजच्या भावाप्रमाणे किंमत होती. हे बनवण्यासाठी साधारण 8 ते 10 दिवस आम्हाला लागले. त्या सुरुवातीला कधीच बनवलं नव्हतं असं चप्पल, हे पहिल्यांदाच बनवलं. त्यासाठी सुरुवातीला कोल्हापुरी चप्पल विकत घेतलं, त्याचे फार्माज वगैरे कसे आहेत ते बघितलं, ते कशा पद्धतीने बनवतात याचा अभ्यास केला आणि त्यानंतर त्याचे जसे चमड्याचे पाड आहेत तसे आम्ही चांदीचे पाड त्याचे बनवले आणि हुबेहूब त्याप्रमाणेच फार्मा काढून आम्ही चांदीचे चप्पल हे तयार केलेलं आहे. हौसेला मोल नसते. आता आलेला अधिक वाण यामध्ये जावायसाठी देण्यासाठी चप्पल केलं आणि ते पण चांदीचं कोल्हापुरी चप्पल. हे चप्पल आता परदेशात आहे. याच्यासारखेच अनेक कलाकारी यांच्याकडे दिसते. यांनी भरपूर कलाकारी चांदीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे मूर्त्या असतील, मंदिरं असतील हे केलेले आहेत. अशाच प्रकारचे नवीन प्रकार करणारे हे कोल्हापूरवासीय कलाकार माळी यांचा कोल्हापूर चप्पल पायतान आता युरोपमध्ये पोचलं. अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर.